आजकालच्या काळात सुद्धा एका कारखानदाराने मला सांगितलं की म्हणाले, आज जो मान असेल तर पैशाची नाही, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाची मान. काय मला समाजाची स्थिती आहे मला सांगा. त्याची उलटी स्थिती पाहिजे त्याची असते. तुम्ही पैसा घेताना त्याचं काय घोडा आहे बरोबर, आणि ही घरात सुद्धा आहे. तुम्ही ज्यांचं अन्न खाताना त्यांचं समाधान ठेवणं हे तुमचं काम आहे. तुम्ही महाराजांचं सांगता जसं प्रश्न विचारला, म्हणजे बा आई बापांशी आपले मतभेद होतात, म्हटलं काय करावं. तर ते म्हणाले, तुम्हाला त्याने लहानपणापासून पोचलंय ना, तुम्ही त्यांचं अन्न खाताना तर तुम्ही त्यांचं समाधान राहील असं वागा. म्हणजे त्यांच्या मनात सगळं करा असं नाही. तुम्हाला जर करायचं नसलं तर समजून सांगा, याकरता मी करीत नाही. आपण जाण्यात तुम्हाला काय करायचं, जमाना गेला आता जमाना गेला, तुझाही जाणार आहे का, तू काय करणार, तुलाही आता समजून नाही का. काय सांगू तुम्हाला, मी पाहिलेली गोष्ट आहे. एक गृहस्थ होते, ते आपल्या आईशी बरोबर वागले नाही, बरं बोलायचे बरं का. तर ते म्हातारे ते आले असताना आले होते, तेव्हा ते सुनेला काय म्हणाले की मला जसा याने त्रास दिला तशी याची पुन्हा सुद्धा याला त्रास देऊ दे. मग ती म्हणाली, आईने असा आशीर्वाद द्यायचा म्हणजे काय म्हणाले, काय तळमळ असेल ती जीव नाही का. अशी जर वृत्ती ठेवली तर तो सुधर्माचा करा. अलीकडे नियमच असं झालं, काम न करणं हाच नियम झाला. सांगण्यात येतो काय, आगा शरीर जरी जाहले तरी कर्तव्य ओघे आले, आणि शरीर झाल्याबरोबर आपोआप कर्तव्य येतं. मग उचित का आपले भूषण द्यावे, कर्मच करावं लागणार ना. मग उचित कर्म का करू नये, तुझ्या या परिस्थितीला योग्य असं का कर्म करू नये. पुन्हा पुन्हा मी सांगतोय, प्रत्येकाचं कर्म वयाच्या मानाने परिस्थितीच्या मानाने बदलेल. असं समजू नका आपण, किंवा प्रत्येकाला एकच कर्म राहील त्याच्या परिस्थितीप्रमाणे. स्त्री एक मानसशास्त्राने आम्ही शिकवलेलं आहे की मूल जन्माला आलं, ती मुलगी असली तर तिचं समज निराळं, मुलगा असला तर त्याचं सगळं निराळं, बरोबर. एका मानसशास्त्राने त्याने गमत केली आहे. आणि मला म्हणाला, मुली मुलांचे कपडे घालतात, अजून मुलं मुलींचे कपडे घालतात नाही, मुली मुलांचे कपडे घालतात, कपडे निराळे घातले म्हणून त्यांचं काही कर्तव्य बदलत नाही. हे बरोबर आहे नाही का. पण घरातलं वातावरण हे आपण सहज सांगतो आपल्याला, असं बुद्धींच्या दृष्टीनं स्वच्छ पाहिजे. बुद्धी प्रधान म्हणत नाही मी, पण एकमेकांचा विषय गैरसमज असतात. तुमची मतं राहणार, तुम्ही निराळ्या परिस्थितीत वाढता, स्वभाव निराळे, सगळं निराळे, पण हे मला करते असं नाही. पण मला हे काय, आता ते याला अयोध्येला गेले होते ना मुले, ती माझ्याकडे येते तेव्हा मी हे सांगायचं, तुम्ही आई बाप वर्ष जायचं ना वाया, तर मी त्यांना सांगा तुम्ही आई बापांना असं सांगा, किंवा मी डिग्री घेईन, पण आज मला तुम्ही जाऊ द्या, एवढा चान्स मला द्या, पुन्हा हा संधी येणार नाही का. हे जास्त योग्य असं करणं माहिती. मग शेवटी म्हणतात, परिसपा स्वर्गाची मूर्ती लावली देहाची, खंती करिमी करीती कर्माची, ते गावंडे गा. मी आपल्याला एक गोष्ट सांगितली आहे ना की ज्ञानेश्वर महाराजांना काय समाजाने त्रास दिलाय मला सांगा. माझं म्हणणं अपमान सहन होतोय, पण तुच्छ करणं ना हे फार वाईट. हे तुम्हाला सांगू शकतो, आपल्या घरातल्या लहान मुलाला सुद्धा तुच्छ करू नये. हे काय करते नाही, तुझं म्हणणं बरोबर नाही. एक जण उत्तम सांगतात कसं बोलावं, आम्ही शिकलो नाही पण सांगतो. हे काय झालं, महाराज एकाची काही गेलं आणि आम्ही होतो सोय, तेव्हा घरातला मुख्य मनुष्य तो बोलायला लागला, त्याची बायको बोलायला लागली, मुलगा बोलायला लागला, आता नाती नाव बोलत नव्हतं एवढे, बाकीचे सगळ्या माणसांशी बोलायला लागले. याचं एक मत, त्याचं एक मत, त्याचं एक मत, गुरुशी बोलत झाले. ते महाराज म्हणजे थांबा थांबा, तुमच्यापैकी जो शहाणा असेल त्याने माझ्याशी बोलावं. काय खुबी आहे मला सांगा. तुम्ही मूळ शहाणे म्हणायचं नाही, पण आता तुम्हाला कळलं शहाण्या वेळेचे माणसाला वागावं, तसं आपण घरात वागलं पाहिजे. अरे हे शहाण्या माणसाचं काम आहे, म्हणजे तू मूळ सांगण्यात हेतू काय आपल्याला. ज्ञानेश्वर महाराजांनी एवढं दुःख सोचलं, पण ज्ञानेश्वरीमध्ये एकही आकर्षण. त्याच्या उलट तुकाराम महाराज ते कळस झाले ना, भागवत धर्माचा कळस झाले. तुका म्हणे आयशा घरा मोजून माराव्या पहिला. आता काय करावं, गाठ पडली ठका ठका, त्याचे वर्ग बोलले तुका. त्यांचा स्वभाव तुमची चापा सरकार बघा. अरे बाप रे, तुमचं काय बोलू नका. सांगण्यात येतो काय आपल्याला, हा गावंडे गाव नाही येतो, देह धारण करून कर्माचा जो कंटाळा करतो तो गावंडे म्हणजे गावंढळ मनुष्य आहे. देवकू हो साधा असं त्याचं गावंढळ म्हणजे ते आपले मनुष्य
असेल मला सांगा. का हो, आपण ज्ञानेश्वरी सगळी वाचू, यातलं काही घ्यायला पाहिजे ना. एवढं जरी घेतलं तो मला नाव ठेवी. ते बुद्धाची गोष्ट आहे ना, फार खरोखरच छान आहे. तो एकदा भिक्षा मागायला गेला. एका व्यापाराच्या दारावर तो या मागचा ओळखत होता की हा राजपुत्र आहे आणि संन्यासी झाला. तो आला बाहेर आणि 5-10 मिनिटं त्याला त्याने हसायला, बरं का. हो बोला त्याला, हा सुस्त उभा राहिला. म्हणलं जा तू, कसं जाऊ म्हणाला, बरं का. मग काय तो म्हणला, व्यवहार केव्हा झाला, तुम्ही दिलं आणि मी घेतलं तर व्यवहार झाला. तुम्ही एवढं सगळं बोललात पण मी ते घेतलंच नाही, तुम्ही काय करू म्हणाला. तो त्याचा शिष्य बनला. पुढे ऐकायला चांगलंय नाही का. घरामध्ये जरा अपमान होऊ दे, टेम्परेचरच वाढतं एकदम नाही का माणसाचं. असं संशोधन येतं आणि त्याचा जग झालेला असतो. हे त्या गाणी काय आपण सत्पुरुषाला काय वाटत असेल आपल्याला पाहून. काय माणसं आहे ती, किंबहुना त्याला कौतुक वाटत. काय देवानी चमत्कार निर्माण केला तेव्हा. एक टाईपच आहेत ते सगळे. काय बरं, मनुष्य दुःख करतो, कसलं दुःख करतो, फुकट बरं का. रडणं ओढणं दुःख करायला काय बरं कारण आहे का त्याला. हसणारा समजतो मी, पण प्रसन्न वृत्ती राहील. रडण्याला काय कारण आहे. पण ते असं आहे, मानसशास्त्रामध्ये अशी काही व्यक्ती असतात की ज्यांना मारल्याशिवाय चैन पडत नाही त्यांना. बरं बरोबर आहे. त्यांना कुणीतरी आईने बापाने नवऱ्याने बायकोनी मारलं ना म्हणजे मग ते रडलं म्हणजे त्यांना बरं वाटतं. हे रोगी पण असेल तसंच आहे व्यवहारामध्ये सुद्धा. कारण काहीतरी निमित्त आहे असं हे आपण शिकलं पाहिजे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांची, म्हणून महाराजांचं वाक्य ते सत्य म्हणजे त्यांनी जिवंत समाधी घेतली. त्या महाराज म्हणाले, अहो काय ते जिवंतपणे खाली समाधी खाली आले, जन्मभर समाधीतच होते. काय पुरुष असेल बघा. श्लोक असा आहे पुढचा, यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. त्याला स्वधर्म कर्म हे बंधन नाही. कोणाला 3 गोष्टी सांगितल्या. यस्तो आत्मरतिरेव स्यात्. रती शब्द फार गोड आहे. रती ही याची बायको असेल ना, कामदेवाची बायको रती आहे. रम रती, मन ज्यात रमून जातो ते रती आहे, बरं का. हे विशेषतः कामवासनेच्या तृप्तीला लावतात रती शब्द. अतिशय आवड, बरं का. मनापासून खेच, मनापासून आवड त्याला रती. आत्मनियव रती, त्याला स्वतःच्या अंतःकरणातला परमात्माच आवड, बरं का. ते ज्ञानेश्वर महाराजांची ओळी आहे ना की सत्स्वरूप रुचलेपणे, आणि ते मनापासून आवडते. हे जसं तिथे बुद्धीचं सांगितलं आहे, तैसे सत्स्वरूप रुचलेपणे बुद्धीचे ऐसे अनन्य होणे, ते सत्वशुद्धी म्हणजे का केशराक्षराचा हनन करणारा परमात्मा त्याला सत्वशुद्धी म्हणतो. सत्व म्हणजे बुद्धी असतात आहे. सांगण्यात तो काय तर आत्मएव रती, भगवंताची आवड, दुसरी आवड. कसं असेल बघा, अशी नामाची आवड ज्याला लागली ना त्याला परिणाम करेल. तुम्ही थोडा अभ्यास करा. मी करूनच सांगतो तुम्हाला माझी किंमत ती काय, माझं साधन ते काय. पण थोडासा अनुभव येतो. कटकट असली, मनाला त्रास झाला, परिस्थितीने काही झालं, आजारपण आलं, थोडं मनापासून जग करा, मनाला शांती मिळाली. ते अशी पाहिजे, हार नको करायला, थोडं मनापासून करायला पाहिजे नाही का. गमती आपल्या जीवनाच्या, आम्ही तुम्हाला सांगितलं आम्हाला जीवन फार आवडतं. एक माणूस चहाचे फार भोगते, कुठेही केव्हाही त्यांना चहा द्या ते घ्यायचे, बरं का. ते घेताना घुरके मारून घ्यायचे, फुरफुर करून घ्यायचे. म्हणून तुम्ही काय म्हणते बरं का. तर मी म्हणलं, अहो तुम्ही दर वेळेला चहा घेऊन घुरके काय मारता, त्याची गोडी तुम्हाला करायची नाही. याला रती म्हणायचे. केव्हाही कसंही द्या बस खुश. तसं यात आत्मरेव रतीच्या याचा शिकार शब्द आहे. पुढे म्हणाले आत्मतृप्तश्च मानवा. तो स्वतःमध्ये तृप्त आहे, काय नाही. काय पाहिजे तुम्हाला, खरं असं झालं पाहिजे. महाराज म्हणाले आपण रामासमोर उभे राहिलो, सत्पुरुषाचं काय असतं आणि आपल्याला मागायची सवय आहे. तर म्हणाले भक्तीमध्ये प्रगती झाली ओळखायची कसं. भक्तीमध्ये प्रगती झाली कशी ओळखायची. आपण रामासमोर उभे राहिलो आणि राम म्हणाला माग तुला काय पाहिजे, तर मागता येऊ नये, काय मागावं कळू नये. हा म्हणाले खरा काय आणि मला सांगा आपण इतकी माणसं इथे आहोत, शेकडा 90 माणसं आपण अशी आहोत की भगवंताने ओढवर दिलेलं आहे. काय मागायचं त्याच्याकडे नाही का. पण ती जी वृत्ती बनायला पाहिजे आत्मतृप्त ती व्हायला पाहिजे. कुणी पाहिल्यानंतर किती शांत
माणूस आहे, काही मागत नाही. आणि ते संस्कृतामध्ये म्हणे ना, निष्प्रहस्य जन्म जगात गोष्ट खरी आहे. काय किंमत आहे जगाची, नाही का? आमच्या गोष्टीशिवाय पाऊस पडू पडत नाही म्हणून सांगतो आपल्याला. नाही, उगीच सांगत या गोष्टी मी मला अतिशय त्या बोधप्रद होऊन गेलेल्या आहेत. अलेक्झांडर द ग्रेट होता ना, काय आहे, भारतामध्ये त्यांच्याकडे फरक आहे. ग्रीक संस्कृती ही समकालीन संस्कृती होती. त्या लोकांनी रेकॉर्ड करून ठेवले. झेनोपेन म्हणून सॉक्रेटिसचा शिष्य होता, त्याने रेकॉर्ड करून ठेवले. मेमोराबिलिया असं नाव आहे, मेमोरीज, बरं का? तो म्हणतो तुझ्या वेळेला डायजिनिस नावाचा स्टोईक होता. स्टोईक म्हणजे संन्यासी पंथाचे कमीत कमी गरजा, हा त्यांचा तो डायजेनिस म्हणून होता. तर असं आपल्या झोपडी समोर एक दिवशी सकाळी बसलेला, ऊन आलेला गाठा होता, हा समोर बसलेला ग्रंथ घेऊन बसलेला. अलेक्झांडर आला. अलेक्झांडर म्हणजे अतिशय शोमॅन, हार शोभास, काय दागिने घालायचा, कपडे घालायचा, सुगंध लावायचा, त्याच्या अंगाला सुगंध येत असे म्हणे बुवा, त्याच्या कपड्याला सुद्धा सुगंध असे म्हणतात. काय असेल रामराम. तेव्हा असा तो येऊन समोर उभा राहिला. सावली पडली त्याची, उन्हामध्ये तो येऊन वाढला, त्याची सावली डायजेनिसून पडली. तो म्हणाला मी कोण आहे माहित नाही म्हणाला बुवा. अरे म्हणजे मी साम्राज्याधिपती आहे, मी ग्रीकचा मुलगा, मी साम्राज्याधिपती आहे, तुला काय पाहिजे ते माग म्हणाला. राजा म्हणतोय, महाराजा म्हणतोय. हा हसला आणि म्हणाला काही नाही, म्हणाला थंडी वाजते, जरा ऊन तू आल्यामुळे आळ येते बाजूला काय असेल मला सांगा. नमला की नाही अलेक्झांडर त्याच्या समोर एकदम कसे आहे म्हणून आत्मतृप्त म्हणजे आता पाहिजे. आपल्या गुरुने सुद्धा विचारतो काय पाहिजे, मी सांगू का त्याची खूप आहे, मला काही नको म्हणू नका, तुम्ही पाहिजे मला, असं मागावं त्याला. तुम्ही मला पाहिजे. अब तुम्ही वाहिलं तर सगळं झालं की हो, नाही का? तुमचे ते जे गुण आहेत, तुमचं प्रेम आहे, ते सगळं मला येऊ दे, तुम्ही मला पाहिजे. मग शेवटी म्हणाले आत्मन्यवच संतुष्ट. महाराज सगळे भाषा प्रत्येकाने पाहावा आपला संतोष कुठे आहे, का नवऱ्याचा आहे, का बायकोचा आहे, का लग्नाचा आहे, का नोकरीचा आहे, कुठे आहे माझा संतोष, कुठे आहे? आत्मनियम संतुष्ट. तस्य कार्य, त्याला कर्माचं बंधन नाही, त्याला कर्माचं बंधन नाही इतकंच नव्हे तर त्याचं कर्म सुद्धा परमात्माच नाही का? एक शंकराचार्यांचा श्लोक आहे की म्हणजे आत्मात्वम गिरिजानती स्थिरचराः प्राण शरीरम गृहम. बरं का? हे शरीर हे ग्रह, प्राण अनुचराय दांगे कंटे. तर म्हणाले निद्रा समाधी स्थिती, मी निष्ठू तेव्हा माझी समाधी होती. संचार पदयो प्रदक्षिणा दिली, ती देवाला प्रश्न झाली ती मी चालतो येईल माझी प्रदक्षिणा. हे सांगून शेवटी म्हणतात यद्यत कर्म करो, जे जे कर्म मी करतो, यद्यत कर्म करो नितर शंभो तवाराधन, तुझी पूजाच आहे, अशी अवस्था त्याची होती. त्या महाराजांना आत्मसंतुष्ट जो माणूस आहे त्याच्या जीवनामध्ये कधी कमी नाही. लहान मुलाचं प्रेम नसते. एखादं चांगलं निरोगी असं जर मूल तुम्ही बघितलं तर काय आनंद असतो, त्याला दुःख हे माहितीच नाही. जसं तसं हा मनुष्य मनाने जरी एवढा मोठा झाला तरी अतिशय आनंदच असतो. आणि ही स्थिती आल्यानंतर मग कर्माचं जे बंधन आहे ते राहते. ते तुमच्या रविवारी जानकी जीवन स्मरण जय जय राम. आपले श्रोते जागृत आहे त्याची खूण म्हणजे प्रश्न विचारतात, बरं आहे का करेना. आता एखादा प्रश्नोत्तराचा तास ठेवण्यासारखं झालेला आहे. महत्वाचे प्रश्न सांगतो आपल्याला. एक प्रश्न असा आहे, फार महत्वाचा आहे. अर्जुनाची काय अडचण होती की हे जे पांडव आपले कौरव आहेत, या कौरवांना मी जर मारलं तर मला पाप लागेल. पापमेवाश्रयेत अस्मान् हत्वैतान् आततायिनः. आततायी कोण? आपण मराठीमध्ये म्हणतो ना आततायी आहे, म्हणजे अतिशय पलीकडे जाणारा, मर्यादेच्या पलीकडे. आतताईचा अर्थ असा आहे जो तुमचं घर जाळायला आलेला आहे, तुमचं कुटुंब हरण करायला आलेलं आहे, तुमची संपत्ती लुटायला आलेला आहे किंवा तुम्हाला मारायला आलेला आहे, हे सगळे आतताई. आणि धर्मशास्त्र असं सांगतं, हिंदू धर्मशास्त्र, असा जो आतताई आहे त्याला मारल्याचा दोष नाही. आतताईन मायांतम हत्वा एव अविचारयन, विचार न करताना त्याला मारून टाकावा असं धर्मशास्त्र सांगतं. बरं, म्हणजे उदाहरण सांगतो आपल्याला कसं पाप लागत नाही याला. मल्हारराव होळकर होते ना, आपल्याला माहिती आहे इंदूरचा राजा. तेव्हा त्या काळी औरंगजेबाची सून
ती एकदा प्रवासाला जात होती आणि 5-6 डाकू लोकांनी तिला धरली. त्या दागिने असणारे सांगावे होते हिऱ्या मोत्याचे, ते काढून घेतले आणि तिला नग्न केली. आणि तिची काय अवस्था झाली असेल कल्पना करा राजकन्याची. इतक्यामध्ये मल्हारराव घोड्यावर बसून 5-10 शिपाई घेऊन जात होते. तिने एकदम हात मारले, अरे मल्हार मुझे बचाव म्हणून. तो खाली उतरला आणि सपासप 5-6 लोकांना मारून टाकले आणि आपला शेला अंगावरचा तिच्या अंगावर टाकला. बरोबर, याला तुम्ही पाप म्हणाल का? नाही, हा धर्म नाही. तेव्हा आतताईना ना मारलं यात दोष नाही. भगवंताला हे सांगायचंय की अरे सगळे आतताई आहेत, त्यांना मारण्याचा दोष नाही. आणि अर्जुनाची ती हट्ट कल्पना होती. अथवा एव अविचारेण असं जे धर्मशास्त्र सांगतं तिथे यांना मारून मला पाप लागला. आता थोडंसं नीतीशास्त्रात शिकतो, थोडंसं फार नाही. पाप आणि गुन्हा यात फरक आहे. गुन्ह्याला मराठीमध्ये अपराध, समर्थांचा एक अभंग आहे, आम्ही अपराधी अपराधी आम्हा नाही दृढ बुद्धी. याचा अर्थ असा आहे की तुम्ही गुन्हा केलाय, आपल्याला अपराधापेक्षा गुन्हा शिक्षा रोखायचा आहे. गुन्हा केलाय आणि क्षमा झाली तुम्हाला, पण तोच गुन्हा पुन्हा करीत राहिला तर मग किती क्षमा करणार? भगवंताचा धर्म असा आहे की तुम्ही गुन्हा केलाय पण नमस्कार घातला, मी शरण आहे मला क्षमा कर, तो क्षमा करतो. पण तेच करीत राहिला पुढे तर मग कसं शक्य आहे? म्हणून दृढबुद्धी नाही मला असं समज सांगतात. आपण त्या कॅटेगरीत करावं. आला नाही दृढबुद्धी, अगदी पश्चाताप झाला, हे बरोबर नाही बरोबर नाही, पुन्हा वेळ आली की ते दारू पिणारे लोक नाही का अगदी घरच्या माणसांची क्षमा मागते. नव्हे, एखादा अतिशय संतापी मनुष्य आहे आणि एकदम बायका मुलावरती संतापे आणि मागून रडायला लागेल, मी असं केलं कसं केलं. अशा वेळेला आम्ही का केलं? मी नाही केलं, माझ्या रागाने केलं. पुन्हा पुन्हा तेच करू लागला तर तेव्हा गुन्ह्यामध्ये पापामध्ये असा फरक आहे की जे करू नये ते करण्याचा विचार येणं हे पाप आहे आणि त्याची प्रत्यक्ष कृती होणं हा गुन्हा आहे. त्याच गरज अशी आहे, गुन्हेगार सुद्धा सापडला तर गुन्हेगार, नाही तर गुन्हेगार नाही. इंग्लिशमध्ये त्याला सिन अँड क्राईम असं म्हणतात. शास्त्रामध्ये पापी सर्व लोकच आहेत जणू काय. फक्त ज्ञानेश्वर महाराजांच्या सारखे, नाथांच्या सारखे, आपल्याकडचे साधू समर्थांच्या सारखे, तुकाराम महाराज सुद्धा आपल्यापैकीच पहिल्यांदा, बरं पुढे नव्हे. करू नाही तर झालं बुवा, काय करू मी, माझ्या हातावरती झालं. तर जेव्हा मनात विचार येतो पण ती कृती घडत नाही तोपर्यंत ते पाप आहे आणि ती कृती घडली की गुन्हा होतो. आणि मी सांगितलं की गुन्हेगार सापडत नाही. एक क्रिमिनल इज वन हु इज फाउंड आउट, तोपर्यंत साधू तो काय चांगलाच म्हणायचा ते नव्हे, बरं का. मग अर्जुनाचा प्रश्न काय होता? अर्जुनाचा प्रश्न सामाजिक नव्हता, आध्यात्मिक होता. माझ्या मनात विचार येतो आहे भगवंता, ते नकोय मला यायला आणि ते आपल्याला शिकायचं. म्हणून भगवंतानी लढायला लावलंच, म्हणजे मारायला लावलंच, पण मारताना मी मारित नाहीये, भगवंत करता आहे ही भावना ठेवून तिथे पाप. असा एक जज होते, त्यांना विचारलं की का तुम्हाला केवढा अधिकार आहे? म्हणाले फाशी देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही कोणा दिलं का फाशी आतापर्यंत? तिला म्हणाले 2-4 लोकांना फाशी दिली. अरे तुम्हाला त्याची आश्वस्तता नाही का आली? त्याला फाशी द्यायच्या म्हणजे बायकाबरोबर काय करायचं? नाही म्हणाले, त्याचं असं आहे मी काय ती शिक्षा देत नाही, कायदा शिक्षा देतो. तसं मी आज लढतोय, अर्जुन म्हणेल मी नाही, भगवंताच्या इच्छेने मी लढतोय. हे जर असेल तर मारून सुद्धा द्वेषाने मत्सराने स्वार्थाने मारलं नाही म्हणून ते पाप नाही. आणि हेच गीतेचा आरंभ आणि शेवट आहे. सर्व धर्मान परित्यज्य मामेकं शरणं व्रज. काय करीन? अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तेव्हा पाप आणि गुन्हा याच्यामध्ये हा फरक आहे. मग आपल्याला काय घ्यायचं त्यामध्ये? आपल्याला असं घ्यायचं की बाहेरचं कर्म महत्वाचं नाहीये, माझ्या मनामध्ये काय येतं ते महत्वाचं. म्हणून याला अत्यंत पवित्र अंतःकरण पाहिजे. आणि याचं उत्तम उदाहरण असं
असेल तर तुकाराम महाराजांचं चरित्र आहे. हा विषय फार मोठा आहे. क्रिमिनॉलॉजी म्हणून शास्त्र काय मोठा विषय आहे हा. तुकाराम महाराजांचं उदाहरण घ्या. त्यांनी परमार्थ सांगायला सुरुवात. त्या काळची समाज रचना बघा आपण. त्यावेळेला ब्राह्मणांना फार महत्व होतं. ते संबंध धर्मशास्त्राचं रक्षण करतात की काय, धर्म काय अशी भावना. आणि हे शूद्र हे जेव्हा परमार्थ सांगू लागले तेव्हा समाजातले जे मान्य होते ते बिघडले सगळे. रामेश्वर भट वगैरे, त्यात मंबाजी होता. हा तो धंदाच करीत असे. अबुवा होता. काय बोललं काय त्याचं गिराईक तुकाराम भाऊंच्याकडे यायला लागलं. तेव्हा स्पर्धा सुरू झाली ना. ट्रेड कॉम्पिटिशन सुरू झाली. हो प्रसंग असा आला. एक कोल्हापूरची बाई बहिणाबाई म्हणून तिने कीर्तनामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग ऐकले. त्यांच्या तोंडून नव्हेच. आणि ती इतकी वेळी झाली. रात्रंदिवस दिवसा रात्री स्वप्नामध्ये तुकाराम तुकाराम. तेव्हा ते बाकीचं सोडून द्या. ते नवरा बायको एक गाय घेऊन, कपिला गाय घेऊन पुण्याला आले. हातनं कर्म घडून सुद्धा हे बाकीचं हा मला मुद्दा सांगायचा आहे. परमार्थाला ते लागू आहे. त्यांनी चिंचेचे फोक आणले, बावळीचे फोक असे. आणि तुकारामांना यथेच्छ मारलं नाही, शिवीगाळ केली. तुकारामांच्या मनामध्ये हा मंबाजी मला मारतो आहे, हे वाईट आहे, अमकाय तमकाय हा विचार आला नाही. याचं कारण काय. सुरुवात कशी आहे. विठोबा तू केलंस, तू मला मारवलंस, तू मला शिवागाळी केलीस. हे गीतेचं मर्म आहे की जे जे माझ्या जीवनात घडेल आमच्या नामस्मरण सुद्धा हे तुझ्या इच्छेने आहे. तू करून घेतो आहेस तेव्हा माझी ही अक्कल नाही, माझी शक्ती नाही, माझं काम नाही, सर्व काही काय. अहो असं आहे. समजा एक सर्जन आहे मोठा, शल्य चिकित्सक. एकीने शब्द समजत नाही म्हणून इंग्लिश शब्द वापरावा, आमच्या लवकर कळतो. आणि त्याच्या मुलाला पोटात काहीतरी रोग झालाय. तर बाकीचे सर्जन म्हणाले तुम्हीच कापा, तुम्ही एवढे एक्सपर्ट आहात त्यातले. आणि त्याने कापला आणि त्याचा मुलगा मेला. दोष लागेल त्याला? नाही लागणार. का नाही लागणार. कारण मनात त्याचा अहित व्हावा हा विचार नाही. त्या कर्मामध्ये त्याचा परिणाम वाईट होऊन सुद्धा त्याला त्याचा दोष नाही का. म्हणून गीतेमध्ये गुन्ह्याला महत्व नाहीये, पापाला महत्व आहे. आणि तुम्हाला मला शिकायचं असेल तर उठल्यापासून निघेपर्यंत किती वेळा पाप करतो राम लागेल करतोच नाही. वर्तमानपत्र वाचलं आणि तिने इतके पैसे खाल्ले. अब तुला काय जे घाले का मरे ना ते खाल्ले तर साधकाचं सांगतोय नाही का. त्यातला एक पैसा काही तुला मिळणार नाहीये नाही का. पण जो खाऊन गेला तो खाऊनच गेला. ज्याने दिले तरी कोंबडत बसला हेही खाऊन गेला. ठीक आहे. मग हा मनात विचार येतात आम्हाला. आणि आपले किती उलटे सुलटे विचार येतात नाही का. आज कारण दिवसभर झालं पाणी आलं नाही काय लगेच काम करतात नाही. पण मग पाणी नाही ना तुझ्या जपामध्ये विषय का. बघा आपण कसं घसरतो. मला ते सांगायचं पदोपदी घसरतो नाही का. गाडीत गर्दी भयंकर काय सरकार आहे म्हणाले. अरे हो प्रत्येक ठिकाणी तरी उलटा विचार. आणि इथे तर पवित्र अंतःकरण पाहिजे. हे सांगितलं ना काय ज्ञानेश्वर महाराजांची अवहेलना झाली असेल. काय तुम्ही विचार करा. माणसाला मारलं तर समजेल, मारलं तर सोसेल माणूस. ते म्हणतात ना पाठीवरचा माणूस सोसतो मनुष्य. पण नावं जेव्हा सांगितली निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, हा 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 म्हणजे काय नावं आहेत. अरे हा हल्या आहे वेळा याचं नाव ज्ञान आहे. असं ज्ञानेश्वर महाराजांना जो भटकी म्हणतो काय अंतःकरणाला झाला असेल. पण नाही त्यांचं म्हणणं असं अरे गुन्हा त्याचा मी कशाला त्याचं दुःख घेऊ करून. ते काय उत्तर दिलं त्यांना ते म्हणाले ते बरोबर आहे म्हणाले. त्याचा आत्मा आहे तो आत्मा ज्ञानमयच आहे. काय त्यात चूक आहे म्हणाले. आपली इतकी अवस्था नाही पण आपण साधन करताना पुष्कळ लोक हा विचारायला कसला विचार येतात. हे असंच विचार ना नाही का. तो आमका साहेब पैसे खातो, तो आमका आमचं करतो, तो आमची आमची बदली केली हे विचार येतात म्हणजे पापच आहे. हे का असं सांगण्याचं कारण असं की मला 2 दिवस दोघांनी असं डोकं उठवलं म्हणाले माझं माणूस पण चालते अजून सुधारणा होत नाही. हे कारण आहे. तुम्हाला नोकरी सोडून 10 वर्ष झाली तरी ते बरोबर रेल्वेत असं ते काही पाठ कोणती गाडीमध्ये झाली काय जरूर आहे का त्याची काही आता हे का. ते कचरा कुठे नाही काही असं नाही का. आम्ही तेच करतो जो आहे तुम्हाला सांगतो म्हणजे कचरा कुठेच भरलेली त्याची करायचं आहे का. म्हणून गुरु कोण खरा. गुरुचं कार्य काय. व्हॉट इज दी फंक्शन ऑफ ए गुरु. तुमची जी सगळी विद्या आहे ती सगळी विद्या नेट करतो नाशी करतो. तुम्हाला कोण बनवतो तो गुरु आहे.
दुसऱ्याला लावतो तू त्या पहिल्या प्रश्नाचे. आता दुसरा प्रश्न, गीतेचं म्हणजे समत्वम योग उच्यते. विनोबानी असं त्याला म्हणलं. गीतेचं काय म्हणतं हे आहे समत्वम योग उच्यते. ते समत्व त्यांचा अर्थ जाऊ द्या, पण आपल्याला एक उदाहरण सांगतो म्हणजे कळेल समत्व म्हणजे काय. असं आहे, एक गिरायगल नावाचा जपानी मनुष्य होता. त्याचे एक आत्मचरित्र मी बरेच दिवसापूर्वी वाचले. तो एका झेन साधूचा शिष्य होता. झेन म्हणजे हे आपले संन्यासी पंथाचे असतं ना, तसं काही ध्यान यापासून झेन शब्द आहे. तसं त्याला शिकवायचा कितीतरी, अगर ते पण शिकवायचा, ईश्वराबद्दल बोलायचा चाललं. त्याला काय झालं, एक पालका माणसं त्यांनी बोलावली मुद्दाम गिरायगलने, आणि हा गुरु येऊन बसला आणि सगळ्या ईश्वराच्या गोष्टी चालल्या. इतक्यात काय झालं, भूकंप झाला, सपाटून भूकंप झाला, सगळे पळाले. हा सुद्धा, हा गिरायगल सुद्धा पळाला, बाहेर पळाला. तो गुरु खुर्चीत बसून राहिला. समत्वम योग उच्चते बरं का, त्याचा अर्थ सांगताय. झालं एक 15-20 मिनिटं आघात झाला, तो भूकंप थांबला. तुझी घरं पडली, यांच्या घरात हे पडलं थोडस, आली मंडळी आतमध्ये. हा आपला डोळे झाकून बसलेला. 5 मिनिटांनी शुद्धीवर आल्यावर विचारलं, अहो हे काय आहे, आम्ही सगळे पळालो, तुम्ही स्वस्त बसला. तो म्हणलं नाही नाही नाही, तुम्ही बाहेर धावलात तसं मी आत धावलो म्हणाला. काय जगात माणसं आहे, मी त्या अशी समजून घ्यायला पाहिजे. मग कसं धावला तुम्ही? तुम्ही धावलात त्या अशा ठिकाणी धावलात की भूकंप तुमच्या मागे होता, पृथ्वीवरच तुम्ही धावलात. मी अशा ठिकाणी धावलो की तिथे भूकंपाचा संबंधच नाही, तिथे मी होतो. त्याचं नाव समत्वम योग होतं. तुमचं आमचं किती, त्याला पाणी उशिरा आलं, काय करावं, पाणी उशिरा आलं आणि इकडे जॉब ते व्यवस्थित चालू नाही का. तो देव म्हणत काय नाटक करतात का, काय देवपासना करतात? किती हलक्या गोष्टीनं तुम्ही आम्ही हलवून जातो मला सांगा, नाही का. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एक रस्त्याला कॅटरॅक्ट झाला, मोतीबिंदू झाला, ऑपरेशनला जायचं आणि नमस्कार झाला. म्हणजे काय बाबा अरे मुद्दा भेटायला आलो म्हणजे तुम्ही सकाळी जायचं दवाखान्यामध्ये. मी ऐकतो की म्हणाले मोठे मोठे लोक सुद्धा डोळा गमावतात बरं का. ते म्हणजे माझं काय होईल, तुमचं म्हणजे तिसरा डोळा सुद्धा येईल काय, माझ्या डोळा गावला जातो मोठा डोळा. कारण 2 डोळ्यांनी जग पाहून ते तृप्ती नाही, आणखी एक घे बाबा डोळा. बरं तुम्ही काय म्हणलं, तुम्ही असं करा, तो ऑपरेशन करायच्या आधी इंजेक्शन वगैरे देतो, तुम्ही नामस्मरण करा. त्याने खरी मोठ्याची गोष्ट सांगली. इथे म्हणले हे ऑपरेशन करताना इंजेक्शन वगैरे सगळं खरं, पण पुढे काय होईल याचा विचार डोक्यातून कसा जाणार. हे बाबा समजतं म्हणजे त्या हिराच्या गुरुची काय गोष्ट सांगते. तो म्हणला मी सुद्धा धावलो, पण आत धावलो आणि अशा ठिकाणी गेलो की म्हणजे मुलं हा गीतेचा दिसेल निरोप आहे. सिद्धप्रज्ञ म्हणजे काय, याची प्रज्ञा अशी स्थिर आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत सांगतो आपल्याला. उत्तरेकडून तुफान आलं, दक्षिणेकडून तुफान आलं, मेरू पर्वत जसा हलत नाही तसं अर्जुना हे जे त्रिगुण आहे उसळले तरी आज शांत राहतो. हा त्रिगुणातीत आहे म्हणा. पण तुम्ही काय म्हणाल, एकदम कसं सांगायचं, आपल्यासमोर काही आहे का नाही, असं काय करतात. आपण दिसतच आहे, आपण केजी मध्ये आहोत, ज्युनियर केजी सिनियर केजी नाही का. मग आम्ही कोणातरी म्हणलं, ते पोरं फार शाळेत जायला खुश असतात, कारण तिला गोळ्या खायला देतात, बिस्किट खायला देतात, खेळणी खेळायला देतात. तसं ज्ञानेश्वर महाराज सांगताना गोड शब्दानं समजून सांगतात, पण केजीत राहणं हे काही खरं नव्हे नाही का. याला महाराजांनी उत्तर फार अप्रतिम दिलाय. काय सांगू तुम्हाला, महाराज म्हणजे 3रीचा वर्ग, 3री-4थीचा वर्ग, त्या तिथे म्हणलं एक मुलगा होता, तो अभ्यास करायचा नाही लेखाचा, त्यामुळे 2-3 वर्ष एकटा आहे. आता काय करावं लेखा नाही का, बाकीचे फोटो घेऊन त्या पण हे जे शाळा माणसाचं काय नाही का, समत्व घेऊन उचलते. आता आपला श्लोक, यस्तो आत्मनेवरतिस्या आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. याचे गोष्ट सांगतो आपल्याला. तुम्ही म्हणाले ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही गोळा कुठे करता, मी गोळा करीत नाही. हे वाङ्मय वाचताना सगळं आपोआपच ते लक्षात राहतात. इतके त्या अप्रतिम गोष्टी असतात. 3 गोष्टी सांगितल्या, आत्मरती, आत्मतृप्त आणि आत्मसंतोष.
या 3 याला अलंकार शास्त्रामध्ये 6 अलंकार म्हणतात. क्लायमॅक्स एकापेक्षा एक जास्त. आत्मरती ही पहिली, रमला तो त्याच्यामध्ये. बरं काही आत्मरती. आत्मतृप्त म्हणजे वासनाच नाही त्याच्या पलीकडे, बस पुढे. आणि आत्मसंतोष म्हणजे समाधान. तेव्हा रती, तृप्ती, संतोष अशा पायऱ्या आहेत. त्याला कार्य नाही, कर्माचं बंधन नाही. त्याला काय झालं, हे उडिया बाबा नावाचे फार मोठे साधू होऊन त्यांचं काय नेहमी असं वळण लावायचे आपल्या लोकांना की जिथे विचारायला तेव्हा संध्याकाळची वेळ असे 10-15 खरी चांगली संन्यासी काही लोक, काही चांगले भक्त लोक बसले असताना त्यांनी एक प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला की म्हणाले प्रत्येक माणूस मरणार, तो काय भक्त असो नाही तर अभक्त असो, ते मरणार. तर म्हणजे प्रापंचिक मनुष्य मरू लागला आहे. त्यामुळे धर्मशास्त्र काय सांगतं, काय बा गोदान करा किंवा अंक करा तंक करा हे काहीतरी सांगतात. तसं म्हणाले ज्ञानी माणसाने अंतकाळी काय करावं. तर म्हणले पुन्हा ते सांगता येईल ना. तर म्हणले ते गेले त्यांच्या स्नान बिन करायला गेले संध्याकाळची वेळ, तुम्ही विचार करा म्हणा. दुसऱ्या दिवशी सकाळी आले, काय म्हणले बा विचार केला का. केला म्हणले बा आपण काय उत्तर सापडत नाही. तेव्हा हा श्लोक त्यांनी आत्मरती, आत्मतृप्त आणि आत्मसंतोष त्याला कार्य नाही, त्याला काही तयारी नाही, तो नेहमीच तयारी. आणि सुंदर उत्तर आहे बघा, तसे कार्य न विद्यते. याचं उत्तर महाराजांनी आणखी कमाल केले. महाराजांनी सांगितले, महाराज म्हणाले की अहो तो आधीच मेलेला असतो, आणखी काय मरायचं आहे म्हणून म्हणले असं कार्य नाही. ज्ञानी पुरुषाने सांगू शकेल तो मरूनच जिलेला असतो. तुकाराम महाराज जसं स्वतःचं मरण पाहिलं तसं स्वतःचं मरण पाहिलेलं असतो, त्याला काय अंतकाळाची गरज नाही का. देह सुटतं एवढं काय. मग आता ज्ञानेश्वर महाराज किती थोडक्यात सांगतायत बघा. म्हणाले देखे असते मी देह धर्मे, तोच एक न लिंपे कर्मे, जो अखंडित रमे आपण पाची. रती रमणे म्हणजे तुम्हाला समजलं, रमणं म्हणजे काय. नाथांची ओवी आहे, मज माझी रंगली चित्तवृत्ती. या रंगणे शब्दामध्ये फार अर्थ आहे. जसं एखाद्या वस्त्राला रंग द्यावा तसं मनाला एका कल्पनेनं भरून टाकणं म्हणजे रंगणं आहे. म्हणून म्हणाले काय, जो अखंडित रमे आपण पाहिजे, जो स्वतःमध्येच रमला त्याला देह कर्मानं लिंपत नाही म्हणजे चिकटत नाही, त्याला भानच असणार नाही. हो तू खरी खरी कर्म पण तू वेळासाठी यंत्रावर केली म्हणा, त्याला ते भान नाही. हे पहिली गोष्ट. पुढे म्हणाले जो तो आत्मबोधे तोषला तरी कृतकार्य देखे जाहला, म्हणून सहज सांडवाला कर्म संगीत. 2 चोऱ्या घातल्या. त्याचा संतोष स्वतःमध्ये समाधान. त्यामुळं कर्माचं त्याला बंधन नाही. का मनुष्य कर्म केव्हा करतो, कर्म वासनेचे करतो. अंक हवं अंक नको तर कर्म. वासना म्हणजे की अपूर्णपण. हवं म्हणतो केव्हा मी अपूर्ण आहे, मला हे पाहिजे किंवा मला हे नको असं म्हणेल तेव्हा अपूर्णपणा, ते कर्म. म्हणजे कर्माचं मूळ असेल तर अपूर्णपणामध्ये, आणि अपूर्णपण म्हटलं की त्याला ते कर्म करावंच लागणार, कर्मामध्ये चिकटणार. तर हा संतोष आहे ते उत्तमच आहे. असं ज्याच्या आतमध्ये आहे तो कर्मवादी भानगडीत पडतो कशाला. खेळ म्हणून खेळेल. त्याला एक महाराज अप्रतिम दृष्टांत द्यायचे. काय सांगू आपल्याला. एक नवरा बायको, त्यांना बुद्धीमुळे खेळायचे हौस. हे म्हणले गमतीत सांगितलं त्यांनी, लग्न करताना मुलगी पसंत करताना त्यांनी ओढ घातली. एक मुलीला बुद्धिबळ ती येत असली पाहिजे, नाही तर मी शिकवली तर शिकलं पाहिजे. जरा मिळाली वाट आहे बरं काही. तुम्हाला माहिती आहे ना, विनोबांना सुद्धा बुद्धिबळ खेळायचा हौस असतो, बुद्धिबळ खेळत बसतो. तेव्हा ते नवरा बायको बुद्धिबळ खेळायला बसतो. खेळायला बसल्यानंतर कधी याची साक्षी कधी तिची साक्षी व्हायची. तेव्हा एकदा नवऱ्याच्या राजाला हिने शह दिला. ही भाषा तुम्हाला कळते. शह दिला म्हणजे त्याला हालता येत नाही, अशी त्याची कोंडी करायची. बायकोनी असा काही डाव टाकला, अशी काही प्याजी हलवली की त्यांच्या राजाला तिने शह दिला. शह दिल्यानंतर म्हटलं डोकं खाजवलं, काही जमे ना. शेवटी म्हणजे जाऊ दे बा, डाव संपला इथे बरं का. जर राजाला शह देऊन डाव संपवला तर त्यांच्या प्रेमामध्ये काय फरक आहे म्हणाले. काही फरक नाही. हा गेम आहे, खेळ आहे. त्यांचं जे आयुष्य आहे नित्याचं, त्याचा आणि बुद्धिबळाचा हा संबंधच नाही.
हे जसं तसं जो भगवंताशी रमलेला आहे तो हे कर्म केले काय ते कर्म केले काय बुद्धिबळाचं काय नाही का हे सांगण्याचा हेतू काय आपल्याला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी 2 ओव्यातच त्याचं वर्णन केलेलं आहे. एक म्हणाले असं आहे की जो आपल्यातच रमलेला आहे याचा संकल्प स्वतःमध्येच आहे, बस आत्मतृप्त आहे. उपनिषदामध्ये आत्मतृप्तच म्हटलेलं आहे, आत्मक्रीड आत्मतृप्त ते म्हटलेलं आहे. कसं आहे आत्मक्रीड म्हणजे स्वतःशीच खेळ. पुढचा श्लोक बघा आपण. नेहतस्य कृतयेनार्थो नाकृतेना कश्चन आत्माच सर्व भूतेषु कस्य आहे. लोकांचा साधा कसा आहे, अंक केल्याने काय फायदा आहे, अंक नाही केल्याने काय काय नुकसान आहे असं मुळेच नाही. लोकांपासून काही मिळवायचंय किंवा काही टाकायचंय ही भानगडच नाही. म्हणून म्हणतायत तृप्ती झाली जैशी साधने सरती आपैशी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. कर्म कोण कुठपर्यंत ध्येय साधायचंय आणि ते ध्येयाला साध्य करण्याकरता हे कर्म करायचंय ही आहे भावना. तोपर्यंत ध्येय साध्य झाल्यानंतर कर्माचं महत्वच नाही. तसं जे ज्ञान मिळवण्याकरता धडपड आहे ते मिळवल्यानंतर पुन्हा हेच नाही. एक महत्वाची गोष्ट सांगून ठेवतो आपल्याला. उपनिषदात एक मंत्र आहे, येन ज्ञातेन सर्व विज्ञातम भवति असं बोलतात. जो आत्मज्ञानी आहे आत्म्याचं ज्ञान ज्याला झालं त्याला सर्व ज्ञान होतं. असा प्रश्न काढला का वा रामकृष्ण होते आणि ते सुद्धा रामकृष्ण होते त्यांना काय तुमची जॉमेट्री येत होती का, भूमिती येत होती का त्यांना, किंवा बा आता हे 11वी 12वीला बायोलॉजी नाही का काहीतरी असतं ते त्यांना येत होतं का. त्या मंत्राचा अर्थ हा नाही. त्याचा अर्थ असा आहे या जगात ज्याचं ज्ञान करून घेणं योग्य आहे ते ज्ञान झाल्यानंतर बाकी त्याची किंमत नाही असं आहे. म्हणजे तसं असं आहे समजा 2 मुली आहेत आणि त्या सायन्सकडे गेल्या दोघी जण. त्यातल्या एकीच 12वी नंतर BSc ला गेली लग्न झालं, दुसरी गेली मेडिसिनला डॉक्टरेट व्हायला आणि मोठी बायकांची डॉक्टरेट झाली बाई आणि ही आपली बाळण झाली. तर ही बाळण झालेली मुलगी बाळणपणाची पुस्तकं वाचेल का, नाही वाचणार. का नाही वाचणार. आणि जे अनुभवाचं ज्ञान आहे ते ज्ञान किती जरी झालं तर त्या पुस्तकात सापडत नाही का. ही पुस्तकं वाचील आणि प्रॅक्टिस सुद्धा पैसे मिळले पण खरं ज्ञान हे नाही. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर जे ज्ञानाला योग्य आहे ते मिळाल्यानंतर बाकीच्या ज्ञानाची किंमत नाही. हे जरी असलं तरी तुम्हाला सांगता येतं त्यांचं ज्ञान इतकं विलक्षण असतं की ते हे होते ना आपल्या वराळातले साधू, त्यांचं नाव आहे गुलाबराव. आता हा ग्रस्त अशिक्षित आणि जर्मन तत्वज्ञ हेगेल म्हणून एक फार प्रसिद्ध तत्वज्ञ होऊन गेला. आणि एकदा प्रश्न असा निघाला की वा आपण एवढंच सांगता वेळात हेगेल असं म्हणतो. बघू म्हणाले ते इंग्रजी पुस्तक दिलं त्यांच्यावर. पुस्तक हातात घेतलं तो काय म्हणतो सांगू लागले. आता ते म्हणजे कसं ज्ञान आहे बघा. आपल्याला ते ज्ञानाची किंमतच नाहीये, हे कळतच नाही काय ते ज्ञान आहे ते. मग हे ज्ञान झाल्यानंतर बाकी त्याची जशी किंमत राहत नाही तसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की साध्य झाल्यानंतर साधन संपतात, तसं आत्मसंतोष झाल्यानंतर कर्माचं महत्व राहत नाही. ते म्हणाले जवळी अर्जुना तो बोध भेटे ना मना तवची या साधना भजावे लागेल. आत्मबोध होईपर्यंत हे साधन करायला पाहिजे, तोपर्यंत नाही. पुढचा श्लोक बघा. तस्माद असक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमात्मोति पूर्ण.